नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेचे 500 एपिसोड लवकरच पूर्ण होत आहेत आणि या निमित्त या सगळी टीम माझ्यासोबत या मालिकेचे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. सगळ्यात आधी थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण 500 एपिसोड पूर्ण होत आहेत त्यानिमित्त. बरं, ह्या इंटरव्ह्यूचा खरं तर मेन विषय असा आहे की ही मालिका बऱ्याच जणांना कन्फ्यूज करणारी आहे किंवा एक मिस्ट्री म्हणून बऱ्याच जणांच्या डोक्यात वेगवेगळे विषय आहेत. तर आपण त्याला हात घालणार आहोत मुळात. आणि सुरुवात अशी करूया, मी सुरुवात नेत्रापासून करते. कारण जेव्हा पहिले सीन झालेले तितिक्षा, तेव्हा त्या पहिल्या सीनमधनं त्या डोहात उतरणं असो किंवा बाकीच्या गोष्टी असो, खूप ह्यातल्या बरेच सीन जे आहेत ते आउटडोर सीन आहेत. हे सीन करताना आणि तुझी तारांबळ ही आम्ही पाहिलेली आहे, काही सीन तू स्वतः उतरून केलेले आहेत. सो 500 भागांचा प्रवास तुझा कसा होता ॲज अ मेन लीड म्हणून? खरंच चॅलेंजिंग होता, पण मला असं वाटतं की हे कधी अनुभवणार. आणि मला खरंच खूप मजा आली, कारण पूर्ण काळजी घेतली गेली होती माझी. अगदी पहिल्या एपिसोडपासनं जेव्हा डोहात उतरायचं होतं किंवा अगदी आत्तापर्यंत जेव्हा आम्ही खड्डे खणतो, स्मशानातला सिक्वेन्स असू दे, आणि ते फक्त माझ्याबद्दल नसतं तर ऐश्वर्याताईंनी केलं आहे, इंद्राणी म्हणजे श्वेताने केलं आहे, आबा स्वतः म्हणजे त्या डोंगरावर चढणं धावत पळत आणि इतके अवघड सिक्वेन्सेस करणं हे सगळ्यांसाठीच खरं तर चॅलेंजिंग आहे. बट ते करताना खूप मजा येते आणि आतून ती इंटेन्सिटी वाढते त्या पर्टिक्युलर सिक्वेन्सबद्दलची, कारण ते त्या पद्धतीने डिझाईन केलेले असतात. आणि असं काहीतरी करताना डेफिनेटली ॲज अन ॲक्टर खूप एन्जॉय करतो आम्ही ती सगळी प्रोसेस. सो खरंच म्हणजे इन फर्स्ट प्लेस एक असा रोल मिळणं जिथे जो तुम्हाला रेग्युलर आयुष्यामध्ये अनुभवायला नाही मिळणार आहे. एक मुलगी जी भविष्य बघू शकते आणि ती तिच्या जवळच्या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. तर मला ते खूप फॅसिनेटिंग होतं जेव्हा मी हा रोल घेतला. आणि ते हळूहळू अजून जास्त इंटरेस्टिंग होत गेलं आहे ह्या 500 भागांमध्ये. कुठेही बोरिंग न होता दरवेळेला काहीतरी नवीन ॲड झालं आहे या कॅरेक्टरमध्ये. एक ॲक्टर म्हणून नेहमी काहीतरी शिकायला मिळतं आहे. सो खरंच खूप लर्निंग जर्नी होती ही 500 भागांची. अजिंक्य, तुला विचारेन, कारण तू नेत्रासोबतचं एक मेन लीड, तू पहिल्यापासून आत्तापर्यंतच्या 500 भागांमध्ये बऱ्याच गोष्टी जेव्हा ती काही गोष्टी मेन ह्याच्यावर म्हणजे आपण ऑनफिल्ड उतरून जेव्हा करत होतो तेव्हा बऱ्याच जणांची तुमच्या सगळ्यांची साथ होती. एक तिला बघताना आणि एक तुझा प्रवास की 500 भागांचा आत्तापर्यंत, पहिले सुरुवातीलाही जेव्हा आपण भेटलो होतो त्याच्यानंतरचे आत्तापर्यंत, नंतर इमोशनल सीन्स खूप आले होते. सो कसं तुझा प्रवास कसा होता? खूपच इंटरेस्टिंग होता. मला खरंच खूप मजा आली हे 500 एपिसोड्स करून. कारण की एखाद्या पात्राबरोबर एखादी गोष्ट 500 एपिसोड्सपर्यंत घेऊन जाणं हा माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता आणि खूप शिकवणारा आणि खूप मजा आली मला हा प्रवास करताना. बिकॉज ऑफ द स्टोरी, इतकी छान स्टोरी आहे की ज्या स्टोरीमधला इंटरेस्ट रोज आमचा पण तितकाच प्रत्येक एपिसोड गणिक वाढत असतो. आणि अर्थातच स्टोरी आणि आम्हाला त्या स्टोरीच्या कन्व्हिक्शनपर्यंत घेऊन जाणारे आमचे दिग्दर्शक यांच्यामुळे खूप मजा आली या 500 एपिसोडचा प्रवास करताना. आणि अद्वैत या कॅरेक्टरबद्दल जर सांगायचं झालं म्हणजे त्याच्याबरोबर मला जास्त मजा अशी आली कारण की सिरियलच्या सुरुवातीला ज्या मुलाचा देव या गोष्टीवर, देव या संकल्पनेवरच विश्वास नाही आहे, असा मुलगा जो त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली जिला देवीचं वरदान आहे, तिला ॲक्सेप्ट करणं बिकॉज ऑफ शी इज गुड ह्युमन बिईंग. आणि त्याच्यानंतर देव या संकल्पनेवर विश्वास ठेवून तिच्याबरोबर तिच्या एवढी श्रद्धा ठेवून तिच्या बरोबरीने उभं राहणं, मला असं वाटतं की हे प्रत्येकाच्या आयुष्यात वळण एकदा येतं की आपण जेव्हा सगळ्या प्रॅक्टिकल आपले प्रयत्न संपतात किंवा हे संपतं त्याच्यानंतर एक कुठली तरी जागा शोधावी लागते की जिथे आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते. तर हा जो प्रवास आहे हा या पात्राबरोबर मला करता आला. सो मला खूप मजा आली. ऐश्वर्याताई, विरोचक म्हणून आता खरं तर खूप जास्त प्रेक्षकांना प्रश्न पडलेत की विरोचकाला सगळ्या गोष्टी आता खूप जास्त कळायला लागल्यात. आणि हा 500 भागांचा टप्पा सुरुवातीला हा विरोचक खूप नॉर्मल, म्हणजे अंदाजही नव्हता की सगळी जी मालिका आहे ती नंतर विरोचकाभोवती फिरेल. आणि जे हे 2 मेन लीड होते त्या मेन लीड सोबत एक विलनही असतो ना की तो लीड अचानक बनतो, पण ही सगळी मालिका आता तुमच्या भोवतीही फिरते. सुरुवातीचा प्रवास हा खरं तर खूप नॉर्मल एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर असतं तसा होता. खूप फॅमिली अशी गोष्ट होती की मला अद्वैतचा जीव घ्यायचा आहे किंवा मला नेत्रा या घरात नको आहे किंवा ह्या राजाध्यक्षांच्या प्रॉपर्टीसाठी मी हे सगळं करते आहे. पण आता ज्या पद्धतीत एक एक पदर
उलगडला जातो आहे त्या गोष्टीचा. तर आता त्याचे रेफरन्सेस खूप बदलले आहेत. म्हणजे ही स्टोरी फक्त विरोचकाची नाही आहे किंवा फक्त विलन आणि लीड्स अशी नाही आहे, तर त्रिनयना, विरोचक आणि ह्या देवीच्या लेकी अशा सगळ्या वेगळ्याच झोनमध्ये ती फिरते आहे. आणि मला असं वाटतं की खूप एंटरटेनिंग कंटेंट आहे. म्हणजे तो किती लॉजिकल आहे हा वेगळा मुद्दा आहे, पण जसं आपण लहानपणापासून एका परिराज्यात फिरून येतो किंवा चांदोबातल्या गोष्टींमध्ये फिरून येतो किंवा आपल्याला काहीतरी असं एक वेगळं छान वेगळ्या वातावरणात जाणाऱ्या गोष्टी जास्त आपल्याला अट्रॅक्ट करत असतात, तर तशा झोनमधली ही गोष्ट आता झाली असं मला वाटतं. की एका बाजूला बघितलं तर काहीच काहीच नाही आहे, पण ती गोष्ट होल्ड करते. आणि मला असं वाटतं की त्याच्या मागे टेक्निकल टीमचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे JP असेल किंवा आमचे लेखक असतील, जीत असेल स्क्रीन प्ले किंवा मनीष असेल, तर तो कंटेंट क्रिएट करणं, कारण तो असा नाही आहे ना की रेडीमेड कुठेतरी गोष्ट आहे आणि ती आपण पुढे करतोय. किंवा सासू सुना किंवा फॅमिली ड्रामा तोही कुठे आजूबाजूला घडत असतो, आपल्या त्यातले काहीतरी क्यूज घेऊन आपण पुढे एखादी गोष्ट रचतो. पण हे टोटल वेगळा प्लॅटफॉर्म आहे, वेगळंच सगळा कंटेंट आहे आणि तो क्रिएट केला जातो ह्या शोसाठी. ते जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि मग त्याच्यात ही पात्र खेळवली जातात आणि आम्ही जसं खेळतो तसे तुम्ही अडकत जाता त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग ती आपली प्रेक्षक आणि कॅरेक्टर्स असं जे बॉन्डिंग आहे किंवा असं जे एंगेजमेंट आहे ती जास्त वाढायला लागते असं मला वाटतं. त्यामुळे ती एखाद्या कॅरेक्टरची गोष्ट नाही आहे आताची, आहे ती सगळ्या कॅरेक्टर्सची आणि त्याच्याबरोबर टेक्निकल टीमची, अशी ती सगळी मिळून एक केमिस्ट्री आहे जी तुम्ही बघता. दिग्दर्शक जयंत पवार सर आपल्यासोबत आहेत. जयंत सर, खरं तर खूप वेगवेगळे अँगल आहेत या मालिकेला, एकाच अँगल नाही. आणि आपलं बऱ्याच वेळेला बोलणं झालं होतं की तुम्हाला मांडायचं एक असतं आणि एक वेगळा थॉट असतो. म्हणजे नेत्राचं येणं असो, तेव्हा ते तुम्ही म्हणाला होतात की देवघरात त्रिनयना देवीची फ्रेम येणं असो आणि नेत्राचं घरात येणं असो, ह्या सगळ्या खूप लॉजिकल गोष्टी आहेत ज्या तुम्ही प्रत्येक वेळेला दाखवण्याचा प्रयत्न करता. लोकांपर्यंत काही गोष्टी पोचत नाहीत. सो मिस्ट्री म्हटलं की बऱ्याचदा कन्फ्युजन असतं, पण तुमच्या मालिकेत असं आहे की लोकांना सगळं माहिती आहे आणि तुमच्यामध्ये तो खेळ चालू आहे. बऱ्याच वेळेला प्रेक्षकांना माहीत नसतं की आता कोण आहे, त्यांचं कन्फ्युजन असतं, पण तुम्ही ते सगळं ओपन ठेवलंय. सो ह्या मागचा थॉट नेमका काय? नाही, गोष्ट सांगण्याच्या पद्धती असतात. त्यातल्या 2 प्रचलित पद्धती अशा आहेत सांगायचं झालं तर, की खून झाला हे दाखवायचं आणि मग खून कोणी केलाय तो खुनी शोधण्यापर्यंतचा प्रवास, अशी एक गोष्ट सांगण्याची पद्धत असते ज्यात ऑडियन्सला माहीत नसतं की खून कोणी केलाय, गुंतून राहतात त्यामध्ये सुद्धा. आणि दुसरी एक अत्यंत प्रचलित पद्धत आहे ती म्हणजे सुरुवातीलाच दाखवायचं की कोणाचा खून झालाय आणि कोणी केलाय, आणि प्रेक्षक सोडून बाकी त्या गोष्टीतल्या पात्रांना माहीत नसतं की खून कोणी केलाय. आता प्रेक्षकांना माहिती आहे की याने खून केलाय, याच्यापर्यंत ही पात्र कशी पोचणार चा रंजक प्रवास, अशी एक पद्धत असते. तर आम्ही या शोमध्ये ही पद्धत अवलंबली. म्हणजे जसं रुपाली विरोचक आहे हे सिक्रेट ठेवता आलं असतं काही एपिसोड, आणि नंतर अचानक धमाका करता आला असता. पण आम्ही ही पद्धत अवलंबली की आम्ही पहिल्याच फ्रेममध्ये सांगितलं की ही विरोचक आहे, ही शक्तिशाली आहे. किंवा आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की ही नाग आहे, ही अस्तिक आहे, ही असं असं करणार आहे. आम्ही नंतरच्या काळामध्ये जेव्हा अस्तिका नाग बनून नेत्रा बनून येते तेव्हा आधीच सांगितलं की ही अस्तिकाच आहे, ही नेत्रा बनण्याचं नाटक करते. हे ऑडियन्सला आम्ही पिक्चर क्लिअर ठेवलं, ट्रान्सपरन्सी ठेवली. जर नसती ठेवली, समजा एक मुलगी आली आहे नाग पकडायला, काय म्हणतात स्नेक कॅचर म्हणून, आणि नंतर कधीतरी अचानक रिव्हील केलं असतं तर कदाचित वेगळं चित्र असतं. पण तसं न करता आम्ही ही दुसरी पद्धत या स्टोरी टेलिंगमध्ये वापरली. आणि दुसरी गोष्ट अशी की कन्फ्युजन नाही म्हणणार मी, पण ही मिस्ट्री आहे, सस्पेन्सच्या अंगाने जाणारा थरार असं म्हणता येईल याला. जसं हे कन्व्हिक्शनशी निगडीत आहे सगळं. जसं लहानपणापासून आपल्याला पहिलं कन्व्हिक्शन दिलं जातं ते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक बसून. म्हातारी भोपळ्यात बसू शकते का? तर नाही बसू शकत. पण ती गोष्ट आहे. खऱ्या आयुष्यातलं वास्तववादी दाखवायचं असेल तर फार इंटरेस्ट नाही निर्माण होणार. आपण अशाच गोष्टी दाखवायच्या असतात ज्या आपल्या आयुष्यात घडत नाहीत, ज्या आपल्या आजूबाजूला घडत नाहीत, त्या बघायला आपल्याला आवडतात. हे काहीतरी वेगळं आहे, हे बघूया. प्रत्येक ठिकाणी घडणारी गोष्ट, बाजूच्या घरामध्ये बांधणारी सासू सून पुन्हा टेलिव्हिजनवर दाखवण्यात तेवढी गंमत नाही. म्हणजे अर्थात दाखवतात ते इंटरेस्टिंगही होतं, पण आम्ही ही पद्धत निवडली की आपण थोडंसं वेगळं दाखवूया, एका वेगळ्या पॅरलल युनिव्हर्समध्ये जाऊया, एका वेगळ्या युनिव्हर्समध्ये जाऊया. कलियुगामध्ये देव आणि दानव दोन्ही एकाच शरीरामध्ये वास करायला लागले.
जे आत्ता आपण अनुभवतो, मी, इगो हा सगळ्यात मोठा दानव आहे. तर या बेसिक थॉटवर प्ले करतो हे सगळं. फक्त कसं की हा टेलिव्हिजन शो असल्यामुळे त्याला लिमिटेशन्स आहेत. अख्खा पृथ्वी याचा कॅनव्हास असू नाही शकत, म्हणून आम्ही त्याचा कॅनव्हास त्यातल्या त्यात चांगला दाखवता येईल म्हणून तो राजाध्यक्ष घर आणि त्या घराभोवती, त्या घरातल्या कुटुंबाभोवती, त्या कुटुंबात असलेले इतर व्यक्ती म्हणजे सामान्य व्यक्ती, सामान्य माणसं, मृत्यू लोकातली, देव, हे दानव, असा तो सगळा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट अशी की विरोचक शक्तिशाली होत चाललाय. जेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर, विलन, खलनायक हा जर शक्तिशाली असेल तर हिरोचं शक्तिशाली असणं प्रभावी ठरतं. प्रत्येक वेळेला रावण शक्तिशाली होत होता, लक्ष्मणाला सुद्धा बेशुद्ध केलं. तेव्हा आजूबाजूच्या माणसांमध्ये ती पॉवर होती, पण जो देव होता त्याच्या अंगात वेगळी शक्तीच नव्हती. त्याच्याकडे शक्ती एवढीच होती की तो देव आहे आणि तो आलाय त्या राक्षसाचा वध करायला, पण नीतिमत्तेने. नीतिमत्ता सोडून देवाला चालत नाही, राक्षस नीतिमत्ता सोडू शकतो. एवढा थॉट जरी लोकांनी डोक्यात ठेवला तरी सुद्धा ही गोष्ट अजून रुचकर वाटायला लागेल. त्यामुळे असे म्हणतात की अरे हिला मारून टाका, आजच्या एपिसोडमध्ये मारा हिला, असेही कमेंट्स करतात. आज संपून टाका सर विषय, आता नेत्रा सापडली आहे, दोघींना समोर आणा, तिला मारा. हे सोपं आहे बोलायला, पण देव वाट बघतो की 100 भरू देत पाप, हा रूल आहे. या रूलनेच देव चालतो आणि देव योग्य वेळी, जसं शेवटी प्रभू श्रीरामाने मारलंच ना. श्रीकृष्णाला सुद्धा जन्माला येण्याची गरज नव्हती, जन्म घेण्याची. याच्या आधी 7 मुलं, त्यांचा बळी, मग श्रीकृष्ण जन्माला येणार, मग वासुदेव त्यांना त्या यमुनेच्या डोहातून, त्या पुरातून घेऊन तिकडे घेऊन जाणार आणि मग तिकडे त्यांचं पालन पोषण होणार, मग ते येणार, मग कंसाला मारणार. एवढं सगळं करण्याची गरज होती का? त्यांनाही शक्य होतं, एक सुदर्शन चक्र, विषय संपला. पण नाही, तसं नाही करतायत. जर मी विरोचक रुपाली म्हात्रे हे ऐकताना खूप कॉमेडी वाटतं, वाचताना सुद्धा, पण जेव्हा रुपाली म्हात्रे त्या कन्व्हिक्शनने तो डायलॉग डिलिव्हर करते ना, तेव्हा थरकाप उडतो की अरे ही विरोचक आहे. लोकांनी मान्यच केले ना, तर विरोचकच बोलतायत त्यांना. हे मान्य करायला लागणं हे त्या ऍक्टर्सचं कन्व्हिक्शन असतं. नेत्राला संकेत येतो, हे संकेत येतो का कधी असा, असं कॉमेडी वाटू शकतं, पण नाही. जेव्हा नेत्रा ब्रिदिंग सुरू करते आणि तिच्या कानामागून घाम येतो, तेव्हा लोकांना 100% खात्री असते की हिला ते दिसतंय आणि ते खरं आहे. जेव्हा इंद्राणी असं करते, म्हणजे इंद्राणीने तर मला किस्सा सांगितला त्या दिवशी, ती कुठेतरी गेली होती, एका बाईने खूप जेन्युइनली विचारलं, अहो तुम्हाला ती विद्या कुठून मिळाली, खरंच असं केल्यावर तुम्हाला ऐकू येतं का? सुशिक्षित, शिकलेली बाई होती, पण आपल्याकडे साधी देवभोळी माणसं खूप आहेत भारतामध्ये, तर त्यांनी खूप जेन्युइनली, खूप लहान मुलांच्या इनोसन्सने तो प्रश्न विचारला. पण हे कन्व्हिक्शन कुठून येतं? जर ऍक्टर म्हणाले चल रे असं करून कधी होतं का, चल हा डायलॉग मी का बोलू, चल असा कुठे सिक्वेन्स असतो का? नाही, तसं काही नाही. ही गोष्ट आहे ना, ही करायची आहे तर आपल्याला या कन्व्हिक्शनने करायची, आणि त्या कन्व्हिक्शनने सगळे ऍक्टर ते मांडतात. म्हणजे जर मी सांगितलं ना असं असं सीन आहे, पण इकडे बघायचं नाही आपल्याला, ओके डन, इकडे आपल्याला बघायचं नाहीये, मग ते त्या कन्व्हिक्शनने करतात की ओके उधर नाही देखेंगे. ते असं अजिबात जाणवू देत नाही की आम्ही जाणीवपूर्वक तिकडे बघत नाहीये. मग त्या सीनचं डिझाईन सुद्धा तसं होतं की लॉजिकली ते करेक्ट वाटेल. अदरवाईज आम्ही मजा करायला आलो आणि मग काम केलं असं नाहीच घडलं. नाही तर उन्हात आणत एवढं राबवून मी कुठल्याच ऍक्टर्सना घेतलं नव्हतं, चला जंगलामध्ये. हा म्हणजे विदाऊट चप्पल वगैरे, म्हणजे जसं आता जयंत सरांचं सांगितलं, जयंत घाटे भालबाचा रोल करतात, त्यांचा पहिल्या एपिसोडचा सिक्वेन्स होता, त्यांना पायऱ्यांवरून धावत जायचं होतं शेंडोबाच्या आपल्या त्रिनयना देवीच्या मंदिराच्या डोंगरावर. तर ड्रोनचा शॉट होता, पण ड्रोनचा शॉट असल्यामुळे मला अंदाज नव्हता ते किती पायऱ्यावर गेले. मी त्यांना सांगितलं की म्हटलं सर एक 4-5 पायऱ्यांपर्यंत धावा, एवढा शॉट असेल. मी आपलं बघत होतो मोबाईलवर जो मॉनिटर मिळतो ड्रोनचा, ते धावतातच आहेत आणि नंतर माझा आवाजही जात नव्हता. 72 वर्षाचा माणूस 150 पायऱ्या धावत वर गेला. बापरे. मी म्हटलं अरे बोलवा कुठे आहेत, तर ते वर पोचले होते, परत आले त्याच याने. मी म्हटलं नाही हो, मी एकदाही नाही जाऊ शकत. पण ते म्हणाले नाही, ते कटचा आवाज नाही आला मला. मी म्हटलं की करते. हे कन्व्हिक्शन होतं सगळ्यांचं पहिल्या दिवसापासून, म्हणून ही गोष्ट आम्ही पोचवू शकलो त्या कन्व्हिक्शनने.
नक्कीच तुमच्या आता बोलण्यात लेखकाचा विषय आला म्हणून चेतन तुझ्याकडे येईन, कारण आमचं जसं बोलणं झालं लेखक खूप इम्पॉर्टंट आहे, जसं प्रत्येकाचाच एक एक पार्ट आहे, जसं ॲक्टर्स ॲक्टिंग त्यांची इम्पॉर्टंट आहे, लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे तेवढ्याच कन्व्हिक्शनने. जयंत सर म्हणाले तसं तेवढंच लिखाणंही खूप महत्त्वाचं आहे. लिहिताना तुझ्या डोक्यात अशा बऱ्याच गोष्टी असतील, हे लिहायचंय त्या लिहायचंय, एक जबाबदारी पण असतं ना, कारण देव म्हटलं की जसे सर म्हणाले की देवभोळी माणसं खूप आहेत, कुठे लिहिताना तुला त्याच्यात वावगं नाही लिहिलं पाहिजे की ते लोकांना पटणार नाही. सो ते लिहिताना तुला किती प्रेशर असतं आणि मग कुठल्या गोष्टी तू चाचपडतोस की नाही आता असं लिखाण आपलं व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते दोन्ही साईडने तेवढंच तोलामोलाचं झालं पाहिजे. हे असं एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मला सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो कथालेखक म्हणून, कथा विस्तार करताना, कारण याच्यामध्ये अध्यात्म आहे. याच्यामध्ये जसे सर म्हणाले तसं देव दानव हा जो एक त्यांच्यातला जो विरोध आहे किंवा त्यांचं जे युद्ध आहे ते आहे. मग ते मांडताना पुरातन काळातले काही संदर्भ जे आपल्या वाचनात आलेले असतात, कुठेतरी लहानपणी ऐकलेले असतात, ते सगळे आठवून, आणि असं नाही की आता मला तो संदर्भ आठवायचा आहे म्हणून तो पटकन आठवत नाही, पण ते जे काही संचित आहे ना इतक्या वर्षांचं ते सगळं एका ठिकाणी वापरता आलं. म्हणजे इथे कथालेखक सामान्यतः काय करतो, एक महिन्याभराची गोष्ट देतो आणि मग महिन्यापर्यंत परत आपण दुसरी गोष्ट लिहूया. पण ही एकमेव मालिका अशी आहे मला वाटतं याच्यामध्ये मला प्रत्येक एपिसोड्स बघावा लागतो, कारण कथेमध्ये जे दिलेलं असतं ते जर 10% असेल तर पटकथा लेखक त्याला 100% नेण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सरांचे पण बरेच फोन येतात कधी, अरे ते हे आहे, ते हे कसं काय होऊ शकतं, ते तसं आहे का? मग मला सांगावं लागतं की नाही सर, आपल्या शास्त्रामध्ये अशा पद्धतीचा एक उल्लेख केलेला आहे. मग तो कुठे केलेला आहे, मग ते कारण क्रॉस चेक सतत करत असतात सर, सतत काउंटरही करत असतात, आणि मग त्याच्यामुळे परत रिव्हिजन खूप करावी लागते कथा लेखक म्हणून, की नाही आपण जे संदर्भ देतो ते चुकायला नकोत, कारण ते कुठेतरी धर्माशी असतात, आपल्या शास्त्राबद्दल असतात, आणि त्यांना आपण टेलिव्हिजनवर मांडणार आणि ते खूप सारे प्रेक्षक बघणार, तेव्हा प्रश्न साहजिकच उद्भवत असणार. लिहिताना सुद्धा बरेचदा श्लोक लिहावे लागले, मग मोडीलिपीचा अभ्यास सगळ्यांना करावा लागला. सर्पलिपी अस्तित्वात आहे की नाही तसं म्हणाले तर सर्पलिपी नाही आहे अस्तित्वात, पण ती सर्पलिपीची कल्पना सुचणं हे पण एकट्याचं माझं काम नाही आहे. मी आहेत, सर आहेत, मनीष सर आहेत आमचे, आम्ही बऱ्याच वेळ बसतो, एक अख्खा दिवस जातो की ही गोष्ट आपण केलेली आहे. मग 2 दिवसानंतर त्या गोष्टीतले पापुद्रे आपल्याला कळायला लागतात की नाही हे चुकलं. मग सरांचे काही मेसेजेस येतात, मग गोष्ट बांधल्यानंतर प्रश्न पडतात आणि मग नंतर परत गोष्ट बांधली जाते. असं नाही आहे की ते एकटाकी लिहिलं गेलं. आणि यातली कथालेखक म्हणून गंमत ही आहे ना की जेव्हा एक सामान्य मालिका जी असते त्याच्यात आपल्याला माहीत असते की 6 महिन्याने आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. इथे दरवेळेला गोष्टीत बसताना आम्हाला हे माहिती आहे की पुढे हे होणार आहे, पण ते ठोस नसतं. आम्ही स्वतः गुंतत जातो, आम्हालाच प्रॉब्लेम होत जातो की अरे यार आता कसं लिहायचं पुढे. आणि त्याच्यामुळे गंमत येते. इंद्राणीचं पात्र असेल तर मग तिच्याकडे वरदान काय असेल आम्हाला कोणालाच कल्पना होती. आम्ही 3 दिवस फक्त इंद्राणीचं पात्र कशा पद्धतीने करावं, मग ती कुठली मुद्रा करेल. मग रात्री 2:30 वाजता मला कुठेतरी कळलं की सूर्यमुद्रा असते, ध्यान मुद्रा असते हो, आणि दोघांनी एक अग्निमुद्रा एक सूर्यमुद्रा, मग त्याच्यावरनं काथ्याकूट की सूर्यमुद्रा म्हणजे काय आणि अग्निमुद्रा म्हणजे काय. नंतर 2 तासांनी आम्हाला कळलं की ॲक्च्युली सूर्यमुद्राच अग्निमुद्रा आहे. अशा पद्धतीने मग आणि पंचतंत्रापासून पुराणापासून आताच्या विज्ञानवादी ज्या काही कथा आहेत त्या सगळ्यांचा उहापोह होतो मनामध्ये आधी, आणि त्यातला अर्क घेऊन एक कथा बांधली जाते. म्हणजे ही गोष्ट करताना खूप मजा येते. अजिंक्य तुला विचारेन, कारण आत्ता 500 एपिसोडला येईपर्यंत आता बऱ्याच जणांना 2 नेत्रांमध्ये म्हणजे प्रेक्षकांना माहिती आहे खरी नेत्रा कोण आहे, पण एपिसोडमध्ये असं आहे की खरी नेत्रा कोण आहे. आणि माझ्या मते ते आता 500 भागानंतर उलगडणार आहे. नेत्रा ओळखण्यासाठी तुम्ही काय एक्झॅक्टली प्लॅनिंग करता, किंवा नेत्रा आणि अद्वैतचं काय, कारण आता मध्यंतरी असे सीन पाहिलेत की अस्तिका जी आहे तीही तुझ्या प्रेमात पडताना दिसते. अस्तिका प्रेमात पडते अद्वैतच्या, ह्या अद्वैतला पण मला अजून माहीत नाही आहे खरं तर. पण खरी नेत्रा ओळखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतं. जसं की आबांना आम्ही बोलावलं होतं, किंवा आम्हाला बाकी पण, कारण की काय झालं हे सगळं सुपर नॅचरल गोष्टींशी रिलेटेड असल्यामुळे अदरवाईज तसं ओळखणं खरंच खूप सोपं झालं असतं. पण विरोचक त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या गोष्टी आणि त्याच्या ताकदीचे आलेले अनुभव या सगळ्यांमुळे या गोष्टीवरती विश्वास ठेवायला आम्ही भाग पडलो की खरंच या दोघींमधली कोण आहे. आणि म्हणजे बाकी वरवरच्या गोष्टी तर आम्ही सगळ्या तपासून पाहिल्यात, पण आता मला असं वाटतं की काही इमोशन्स असतात की जे फक्त त्या एका माणसाशीच जोडले गेलेले असतात आपले, आणि तशा इमोशन्सला धरून प्रयत्न करून कदाचित कळू शकेल की खरी नेत्रा कोण आहे.
ऐश्वर्या ते तुमच्याकडे येईन, कारण नेत्रा आणि विरोचक ह्या दोघांचे बरेच सीन एकत्र होताना आम्ही पाहिलेत आणि तुम्ही आउटडोरही जे काही सीन केलेत आणि मगाशी बऱ्याचदा जयंत सर एखादा कुठला तरी रेफरन्स देताना तुम्ही म्हणजे तुमच्या दोघींमधलं एक वेगळं ट्युनिंग आहे. सो तुमचं जेव्हा एखादा आउटडोर सीन शूट होतात, म्हणजे आगीतले सीन असो, खड्डा खोदण्याचे सीन असो, हे सीन करताना तेवढंच डेडिकेशनने काम करायला लागतं. जयंत सरांकडनं मी बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल. हो, डेडिकेशन तर आमचं असतं. मी असा विचार करत होतो जंगलात उभा राहून की या झाडाच्या फांदीवर ऐश्वर्या त्यांना बसवू का, चढू शकतील का त्या, असा मी विचार करत उभा होता आणि त्या समोर आल्या. जे मी त्या झाडाच्या फांदीवर बसते आणि मी तुम्हाला म्हणालो ना, एक्झॅक्टली हाच विचार करत होतो. मग त्या चढल्या त्या झाडावर. हा, बघितलं तो सीनही बघितलं. नाही, डेडिकेशन तर सगळ्यांना ठेवावंच लागतं आणि मला असं वाटतं की आपण कनेक्टच होतो त्या कॅरेक्टर बरोबर आणि मग त्या कॅरेक्टरचं जे म्हणणं आहे ते आपल्याला पटायलाच लागतं. म्हणजे भले मी कोणाचे खून करत असेल, पण मला रुपाली म्हणून मला ते पटतंच आहे, त्याच्यात माझं दुमत नाहीच आहे. यांना मारायचं तर मारायचंच आहे, ह्याच्याशी मी सहमत आहे 100%. त्यामुळे ते डेडिकेशन तर आहेच. आमचे आउटडोअरचे सीन रादर एकत्र फार कमी असतात, कारण ह्या जातात, मग तिकडे ह्या गेल्यानंतर मी पोचते वगैरे असे. पण आमची बेडरूम जरा हॅपनिंग आहे, तिथेच आमचे जास्त सीन होतात. म्हणजे हिच्या उरावर बसणं असू देत, हिचे हात पिरगळणं असू देत, बट्टा ओढणं असू देत, किंवा असं काही काही छान छळ करणं असू देत. म्हाताऱ्याचे म्हणजे आमच्या आजोबांचे मी जास्त छळ केले, त्यामुळे तो एक एरिया मला खूप हॅपनिंग वाटायचा. तिथे मला मजा यायची काम करायला, कारण त्यांना मी तसं काही लिहिलेलं फार नसायचं, पण आम्ही करता करता आम्हाला असं वाटतं की मी आता कळगुच्छाच घेते यांचा, मी आता असंच करते. तर मला वाटतं की त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही ज्या वेळेला इन होता तेव्हा तुम्हाला ते एक एक सुचतही जातं आणि जे लिहून आलं आहे त्याच्याशी पण तुमचं दुमत होत नाही आणि मग ते छान एक जमून येतं. त्यामुळे डेडिकेशन तर असतंच. म्हणजे तितिक्षा, खरं तर तुझ्या त्या संकेतावर बऱ्याच जणांना, म्हणजे तू लहान मुलांचे व्हिडिओही पाहिले असले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते की ते लोक करतात आणि ही नेत्र आहे किंवा तसं झालं तर ते स्वतः ते करून दाखवतात, असे खूप सारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. तुला जेव्हा पहिल्यांदा ते सांगितलं, ते कन्व्हिक्शन म्हणतात ना सर, की ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, ते तुझ्या ऍक्टिंग मधनं बऱ्याच वेळेला आता दिसतंय. सरप्रायझिंगली कोणीही या गोष्टीला कधीच क्वेश्चन केलं नाही आहे आणि मला खरंच त्याच गोष्टीचं कौतुक वाटतं. कारण जेव्हा पहिल्यांदा मला कळलं होतं की ह्या मुलीला भविष्य दिसतं, तर आपण आपलं इमॅजिन करून जातो पहिल्या दिवशी सेटवर जाताना की भविष्य कसं दिसेल, की बाबा मे बी ट्रान्समध्ये जाईल, एकाच ठिकाणी स्तब्ध होईल. पण जेव्हा सरांनी पहिल्यांदा सांगितलं की तुझं आधी ब्रीदिंग वाढेल, एखाद्या गोष्टीकडे बघून तुला ट्रिगर येईल, मग तुझं ब्रीदिंग वाढणार, मग तुला घाम फुटणार, तुझ्या कानामागून घाम येणार आणि मग तुझी 3 बोटं इथे कपाळाच्या मध्यभागी लावून तू फ्रीज होशील आणि तुझे डोळे अजिबात मिटणार नाही ते होताना. तर मला ते थोडं डायजेस्ट करायला पहिल्यांदा जेव्हा ऐकल्यानंतर मला वेळ गेला. मला असं वाटलं होतं, जसं सर म्हणाले की हे कॉमेडी वाटू शकतं का, काहीतरी होणं. तर मला खरंच या गोष्टीचं कौतुक वाटतं की प्रेक्षक इतके इन झाले आहेत या कथेमध्ये, संकेताला इतक्या पॉझिटिव्हली त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि आता प्रेक्षक म्हणजे कथेमध्ये जी भाषा आम्ही बोलतो, विरोचकाचा वध कधी अंत होणार, तर त्या दिवशी सरप्रायझिंगली एका रिक्षावाल्याने पण मला म्हटलं उतरताना की तुम्ही नेत्रा ना, म्हटलं हो, कधी होणार हो विरोचकाचा अंत. तर माझं असं झालं की तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही विरोचक, अंत, वध हे असे हेवी शब्द वापरतायत, तर मला ते फार गोड वाटतं आणि खरंच हे सगळ्यांचंच कन्व्हिक्शन आहे की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रेक्षकांनी ॲक्सेप्ट केल्या.